नमस्कार क्रिकेट चाहत्यांनो, आपण एका अशा कसोटी सामन्याबद्दल चर्चा करणार आहोत ज्यामध्ये भारतीय संघाने 148 वर्षांच्या क्रिकेट इतिहासामध्ये एक अभूतपूर्व विक्रम केला आहे. पण तो विक्रम विजयाचा नव्हे तर लाजिरवाण्या पराभवाचा ठरला. लीड्सच्या हिंडिंग्ले मैदानावरती झालेल्या पहिल्या कसोटीमध्ये टीम इंडियाने एकूण 835 धावा केल्या, 5 शतकं झळकावली, तरीही इंग्लंडकडून दारुण पराभव झाला. आणि ही क्रिकेट इतिहासातली अशी पहिली वेळ ठरली आहे की ज्या संघाने एका सामन्यामध्ये 5 शतकं झळकावली तो संघ हरला आहे. भारताने पहिल्या डावामध्ये 471 धावा केल्या आणि त्यानंतर इंग्लंडने प्रत्युत्तरादाखल 465 धावा केल्या. त्यानंतर भारताने दुसऱ्या डावामध्ये 364 धावा केल्या आणि इंग्लंड पुढे विजयासाठी 371 धावांचं लक्ष ठेवलं. मात्र इंग्लंडने शेवटच्या दिवशी 82 षटकामध्ये केवळ 5 विकेट्स गमावून 373 धावा करत सामना जिंकला आणि अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. आणि विशेष बाब म्हणजे भारत कसोटी क्रिकेट इतिहासामध्ये असा पहिला संघ ठरला आहे ज्याने 5 शतकं झळकावली पण तरी देखील सामना गमावला. खरं तर टीम इंडियाचं फलंदाजीमध्ये प्रदर्शन अफलातून होतं, पण गोलंदाजांनी शेवटच्या क्षणी दबाव सांभाळण्यामध्ये अपयश आलं. एका ऐतिहासिक सामन्याचं असं अघोषित दुःख टीम इंडियासाठी नक्कीच धोक्याची घटना ठरू शकतं. तर मंडळींनो, तुमच्या या सामन्याबद्दलचं नेमकं मत काय? 5 शतकं करून देखील हारणं केवळ नशिबाचं फळ आहे की एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या स्पीड चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.